ह्या आहे आव्हाड फार्म्सच्या ब्रीडिंगचं कमाल. तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर आपल्या घरी आगमन केलं होतं बबलू दादाने. सकाळ सकाळी लोणीवरनं भाऊ डायरेक्ट आपल्या फार्मला आले होते. त्यांचं म्हणणं होतं की शिजूचं पिल्लू मला द्या. तर आपण काय त्यांना दिलेलं नाही आहे. हाताची घडी तोंडावर बोट असे उभे राहिले. त्यांनी शेवटी शिजूचं पिल्लू घेऊनच चालले. तर आपल्याकडं आला एकदम ब्लॅक मांबा, म्हणजे झेड ब्लॅक जर्मन शेपर्ड शो क्वालिटी. कुणाला पाहिजे असेल तर माझ्या नंबरला कॉल करा. त्यानंतर क्यूट क्यूट असे शिजू आणि त्यानंतर डॉबरमॅनही आपल्याकडे आलेले आहे. ब्लॅक कलरमध्ये ब्राऊन कलरमध्ये दोन्ही आपल्या जम्बो साईजमध्ये असे जर्मन शेपर्ड लॉंग कोटची फिमेल पपी पण आहे. त्यानंतर पिटबुल मेल फिमेल दोन्ही पण आहे. तर आपला ब्राउनीला बसवलं तर आपण गाडीवर घेऊन फिरत होतो त्याला कोपरगावमध्ये. इकडे तिकडे त्याला आवडते बुलेटवर बसणं. त्यानंतर आपण गेलो होतो मॉन्जिनिसमध्ये. काय तर आपल्या डॅडीचा बड्डे होता. तर मग काय मॉन्जिनिसमध्ये 1 किलोचा केक बुक केला होता. ती ऑर्डर आली होती. तर आपण तिथनं केक कलेक्ट केला आहे. केक कलेक्ट करायला होते स्वतः ऋषी भाऊ रसाळ. तर ऋषी भाऊ रसाळने घेतलाय केक. JCBच्या दोन्ही कॅन्या लावलाय लोडवर आणि टाकलाय केक गाडीमध्ये. रस्त्यामध्ये भेटले होते आपल्याला भवर पेट शॉपचे मालक. त्यांनी दिलाय आपल्याला ढेर सारा असं फूड घेऊन आपण गेलोय तन्मय भाऊ जाधवकडे. तन्मय भाऊ जाधवांनी दिलाय आपल्याला फटाके. त्यांचं फटाक्याचं दुकान होतं दिवाळीमध्ये, मी दाखवलंच होतं. तर ते फटाके घेऊन आपण गेलो बेकरीमध्ये काही सामान घेण्यासाठी. तर येता येता बघा जनार्दन स्वामी महाराजांचा आश्रम कसं सजवलेला आहे. तर कशी वाटली लाइटिंग मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आपण आणले केक. आकाश भाऊनी देखील एक केक आणला होता. बोना बदमा स्वतः आपल्या सेलिब्रेशनमध्ये जॉईन केलंय. स्वतः बबलू शेठ, वैभव शेठ आणि भैया भाऊ. मग काय घेतला केक कट करून. मम्मीने पप्पांना ओवळून घेतलंय. आता ही प्रथा आहे ओवळून घ्यायची बड्डेच्या दिवशी, त्यामुळे त्यांनी टीका वगैरे लावून घेतलाय. मग काय आपण जे फटाके आणले होते ते काय फुटलेच नाही. पप्पांनी केलाय केक कट. सगळ्यांनी असं सेलिब्रेशनमध्ये आपल्याला जॉईन केलंय. तर ही मित्र नाही आपला परिवार आहे. त्यानंतर आपण केक कटिंग करून घेतल्यानंतर पप्पांसोबत काही फोटो सेशन केलेला आहे. ऋषी भाऊ बघा इंग्लिश झालाय थोडा. मग काय पप्पांनी त्याला परत मराठी करून टाकलाय. पाया पडायला लावलाय तर भाऊनी पाया पडलाय. बोना बदमाशने पण फोटो सेशन केलंय. त्यानंतर मम्मीला केक, पप्पाला केक भरवलाय. सगळ्यांनी हळूहळू फोटो काढून घेतले. तर आपलं सेलिब्रेशन असं घरगुतीच असतं. भैया भाईची स्पेशल डिमांड होती की मी पप्पापाशीच बसणार आणि फोटो काढणार. मग काय मम्मी पप्पाच्या पाया पडलाय. सगळं फोटो सेशन उरकून आपण जाणार होतो टेरेसवर फटाके फोडायला. मग बबलू भाईनी काय खांद्यावर टाकलं 120 शॉट. पण भूकच एवढी लागली आहे का चाटू चाटू केक खातोय. त्यानंतर आपण फटाके घेऊन गेलोय टेरेसवर. तर बबलू भाईचं म्हणणं होतं की पेटवणार तर मीच. मग पहिला शॉट जो उडाला ढाप्पा. जेवढे फटाके आणले होते तेवढे सगळे लावून दिलं. तर भैया भाईचं म्हणणं होतं की माझ्या काडीपिटीने एक फटाका लावू. मग काय सगळे फटाकेच फटाके लावून दिले रात्र. बड्डेचं सेलिब्रेशन तर होईल तसाच बिबट्याही देखील कोकणडाम गावातून डायरेक्ट पळून जाईल. मग ढाप 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 सगळे 120 शॉट वाजेपर्यंत आम्ही सगळे टेरेसवरच थांबलो. सगळे फटाके वाजून झाल्यानंतर आपण सगळे आलोय घराच्या खाली. भैया भाईचं आणि बबलू भाईचं झालंय भांडण. तर बबलू भाईचं म्हणणं होतं की भैया भाऊ दुसऱ्या गॅरेजला गाडीचं काम करायला गेला. तर आजपासून बबलू भाईनी भैया भाईला केलंय बॅन. तर एवढी मजा घेतली भाऊनी बबलू भाईनी भैया भाईची का डायरेक्ट वैभव शेठ डायरेक्ट रस्त्यावरच झाले सुरू. मग काय ढाची ढाची ढाची. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये मित्रांनो. जय श्रीराम.